आता मागच्या वेळेस काय झालं होतं, की मी तुम्हाला इन्स्टंट अशी रवा इडली कशी बनवायची हे सांगितलं, पण त्यासोबत जे मी शेंगदाण्याचं सांबार तयार केलं होतं ना, तर त्यामध्ये मी काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अर्ध वाटी भाजलेले शेंगदाणे घातले. तर इथे मी शेंगदाणे सालसहित वापरले, तुम्ही साल काढून घाला. त्यानंतर पाववाटी किसलेलं खोबरं, थोडंसं अद्रक, लसूण पाकळ्या, चवीप्रमाणे हिरवी मिरची आणि 2 चमचे घट्ट दही घातलं. अगदी चमचाभर साखर घातली. त्यानंतर मूठभर कोथिंबीर आणि अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला हे बारीक फिरवून घेतलं बघा. याप्रमाणे आता चटणी तुम्हाला घट्ट हवी किंवा पातळ याप्रमाणे यावर फोडणी द्यायची, किंवा माझ्यासारखं बघा पातेल्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची आणि तयार पेस्ट घालायची. वरतून यावर चटणी घट्ट पातळ जशी हवी तेवढं पाणी ऍडजस्ट करायचं. चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता उकळ वगैरे काढत बसायचं नाही. लगेच ही गरमागरम चटणी इडली सोबत ट्राय करायची. एकच नंबर लागती. नक्की करून बघा.